नमस्कार, आज माझ्याच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत इडली कांदा चिरून घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, आपल्या जिरे, दिल तो पागल है, दिल दीवाना है, दिल तो पागल है, दिल दीवाना है. पहली पहली बार मिलाता है यही, सीने में फिर आग लगाता है. धीरे धीरे प्यार सिखाता है यही, हंसाता है यही, यही रुलाता है. दिल तो पागल है, दिल दीवाना है, दिल तो पागल है, दिल दीवाना है. सारी सारी रात जगाता है यही, अखियों से नींद चुराता है, सच्चे झूठे ख्वाब दिखाता है यही, हंसाता है यही, यही रुलाता है. दिल तो पागल है, दिल दीवाना है, दिल तो पागल है, दिल दीवाना है. ते बघा मी बेसन घालून घेतलेलं आहे सगळं. ते अशा पद्धतीने बेसन हलवून घ्यायचंय. अशा गाठी फोडून घ्यायच्यात बघा. त्याच्या बेसनच्या गाठी होतात, अशा हलवत हलवतच फोडून घ्यायचे. एक 9 ते 10 मिनिटांमध्ये बेसन तयार होतं. भाजीला जर काय नसेल तर तुम्ही पटकन बनवू शकता. सगळीकडून एकसारखं हलवून घ्यायचंय. गाठी त्याने फोडून घेतलेलं आहे. अजिबात बेसनमध्ये गाठी नाहीत राहिलेल्या. थोडं थोडं आपल्याला हे शेंगदाण्याचं हे मोठं कूट घातलंय ना, ते दिसतंय आपल्याला याच्यामध्ये. इथे बघा, हे 2 ते 3 माणसासाठी बेसन तयार आहे. आता आपण हे अजून 2 ते 3 मिनिटं हे बघा असं उडतं जरा चटचट असं, म्हणून गॅस बारीक ठेवायचा, तर अंगावरती येतं. तर गॅस बारीक करून 2 ते 3 मिनिटं आपण शिजवून घेणार आहे. इथे आता आपण झाकण ठेवणार आहे. इथे बघा 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आता आपण उघडून बघूया झाकण. हे बघा आपलं बेसन छान झालेलं आहे. ते बेसन आपलं तयार आहे बघा. आता आपण खायला घेणार आहोत. त्याच्यावरती आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. गॅस बंद करूयात आपण. इथे बघा आपलं बेसन तयार आहे. आता आपण खायला घेऊया. इथे बघा आपलं मस्त असं बेसन तयार आहे बघा. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि सांगा कसं झालं ते. तुम्ही आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.